नमस्कार गाईज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता आपण चाललोय सेटचं सामान आणाय. तरफ्यानं क्या बोलती बच्ची, क्या बोलती तुझ्यामुळे माझी भाषा बिघडली. क्या बोलता मोर्या. तर गाईज आता आम्ही तर हातगाडी घेऊन चाललोय सेट आणायला, कारण की आपल्याकडे गाडी नाही तर हातगाडीच आहे. यावर कॉम्पिटिशन दे, आपलं कॉम्पिटिशन दे. लाव गाडी. गेम कर घे येत आव घे बाटली ए बंगारलेलं कॉम्पिटिशन पिल्लाईसला होतात ना तुम्ही. इंग्लिश मध्ये बोल. हेच करावं लागतं. BMM घेतलं ना. नमस्कार गाईस, तर आता आपण इथे लेवल काढले आहेत. तर वैष्णव पाटील तुम्हाला सांगतील हे काय असतं नक्की, नाटकात कशाला कामी येतात. अरे काय नाही, नाटकात एक चढ उतार दिसावा, स्टेज एक समान असतो, त्याच्या स्टेजला पार्टिशन द्यावं, एक आकार उकार द्यायचा असतो, त्यासाठी लेवल्स वापरले जातात माझ्या माहितीप्रमाणे. तर तुम्हाला मी लेवल का असतात ते दाखवतो बघा. ह्याला कैच्या बोलतात आणि हे ज्याला होतात त्याला पण कैच्याच बोलतात. बरोबर आहे. आणि ह्याच्या वरती येतो तारफा, तर त्याला ऑल ओव्हर आपण लेवल बोलतो. 1 लाख घातलीच पण यायला पाठवलं मोर्याला. लेवल सबके निकलेंगे. थांबायचं मोर्यासाठी. थांबून आलं ते तुझ्यासाठी थांबून. एक मात्र असा प्राणी आहे आमच्या स्पॉटलाइटचा जो सतत काय ना काहीतरी शोधत असतो. 1 2 3 आणि खाली कैच्या. आणि खाली कैच्या किती माहितीये का? 6 कैच्या खाली 6 कैच्या. गाईज विषय असा आहे की ही जी हातगाडी ती आपली नाही आहे. आम्ही हातापाया पडून आम्ही हातगाडी घेतले ज्यूसवाल्याकडून. तर हिला काय झालं नाही पाहिजे. तो बघा नाटक मला जास्त मेहनत करायची म्हणल्यावर ह्याच्याकडून शिका. दुसऱ्यांचं नाटक पण आवरून येतं. जाऊ दे सरळ. दादा काढा. लेवल सबके निकले. काढा जाईल. थांब रे, थांब जरा. थिएटर सगळं शिकवतं माहितीये का. आम्हाला जाऊ दे ना. जाऊ दे खाली घे. शीट करून गेला कबूतर, शीट करून गेला. ओमचं डोकं बघ. ओमचं बघ मी कसं दाखवू. नमस्कार गाईज अँड वेलकम बॅक अनदर डे सेम ब्लॉग. तर आता मी चाललो आहे कॉलेजला. आणि विषय असा आहे की आज आपल्या कॉलेजमध्ये फेस्ट आहे, यारिया फेस्ट आहे, जो फ्रेंडशिप डेचा फेस्ट असतो. आणि माझ्याकडे आउटफिट नाही. माझे सगळे आउटफिट्स मम्मीने इस्त्रीला देऊन टाकलेत आणि पावसामुळे सुकत नाही म्हणून काहीच नाही घालायला. तर मी माझ्या मित्राला एक शर्ट घेऊन यायला सांगितलं आहे. तर चला, मला ऑलरेडी उशीर झाला, आपण कॉलेजमध्ये जाऊयात. इकडे अशी राहते ना इकडे. मग इथं पण 1 लॉक पाहिजे, मग इथं लॉक पाहिजे. हा, मग 1 लॉक कमी दिलाय तुम्ही. तेच बोलतो. अरे नाही, आपला खड्डा नाही ना आपल्याकडे. तेच बोलतो ना मग मी. तेच ते नीट बोल ना. नमस्कार guys. तर कढी कशी लावायचं यावरती मगाचपासून हा जावा चल. मी काय करतोय ना. अरे मग तुलाच कळ, तू आता कळवून दिलं व्यवस्थित. आवाज कशाला मी चढवतो? मग अशी ऐकलं असतं तर. अरे मग सांग ना नीट व्यवस्थित. ऐकलं असतं तर म्हणजे चलीन मी. ए गाइस, तर विषय ऐसा है कि अपना OTT देख लो भाई. पहले इधर आ जाइए, ये साइड आ जाओ. तो ये अपना आउटफिट फॉर द डे. अपने कॉलेज में यारिया का इवेंट है, दोस्तों का फ्रेंडशिप डे स्पेशल. हाँ भाई. इस कॉलेज में भाई की 308 गर्लफ्रेंड्स है. लेवल सबके निकलेंगे. एक करके मिलेंगे आज ब्लॉक में. 308 कॉलेज में बच्चे नहीं रहेंगे, उतने 308 वेरी गर्लफ्रेंड. गाइस ये सब बातों पे तुम लोग यकीन तो करोगे नहीं. Here we go with प्राची भागुल. ये 20,000 पार्टी करेंगे. गाइस मैंने बोला था मेरी बहन फर्स्ट आएगी और मेरी बहन फर्स्ट आ गई. तो थर्डला 20,000 आहेत. मग फर्स्टला किती आहेत? अरे 20,000 माझ्या ऍडमिशनचे पैसे.
तर नमस्कार गाईस, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या त्याच ब्लॉगमध्ये. तर आता सध्या मी चाललो आहे पनवेलला एका कामानिमित्ताने, शूटचंच काम आहे आणि मोर्यासोबत चाललं. आणि ॲज ऑलवेज आपले मोर्या भाई लेट येत. 8 वाजता तिथे टच व्हायचं होतं, 8:30 झालेत. भाई अजून तिथे मेट्रोसाठीच थांबलेत. तर चला, त्याचा कॉल आला, त्याला मेट्रो मिळाले तर त्याला पिक करूयात. चला, ऑलरेडी लेट झाले. अरे लेट लतीफ, कभी तो टाइम पे आया कर. पापा छोड़ नहीं रहे थे, दादा को कॉल लगाया था, दादा ने बात किया फिर छोड़. 8 बजे पहुंचना था, क्यों नहीं छोड़ रहे थे? अरे क्या है संडे को तेरा खुद भरा में तो बस औरतों का काम रहता है, तो क्या करें. सेम मेरे को भी बोले. ये देखो गाइस, 30 साल की होने आई है. विवेक ने कोई कुछ काम नहीं किया है. 30 साल को होने को आई है, शादी नहीं मना रही है. अभी 30 साल होने को भी 6 साल बाकी है मेरे को. चुप रहे. मतलब कि 24 साल की है. 24 कर लो शादी. नहीं, मेरे को इसको लड़का ढूंढ के दे. अच्छा, वो भी मैं करूँ. फिर भाई का काम वही होता है. पहले आप ये सीखो, 6 फुट नीचे सोने के बाद भी होता है. लेकिन मैंने इतना किया था, इतना. दिस इज नॉट शेफ. वो लड़का बोलेगा "ये कैसा है भाई?" ये तुला माहिती होतं का काय हा सीन? अरे पाइप होती. इसने ऐसा बोला. शेफ. रुको ना, रुको ना. ये नहीं है. कितना कितना डिफेंस करोगे, रुको ना. ऐसे भी ए, हो सकता है वैसे. तिचं- No, he meant to say कि ऐसा था. या हाँ हाँ, लेकिन मैं वो बोली नहीं. तर थी. नहीं. मैं तो तेरे हाथ मैं में बोलो ना बोल रही हूँ. 6 फुट, इस discussion में नहीं. तो ऐसा भी 6 फुट. सोया हुआ 6 फुट कैसे हो सकता है बोलते. नाही खबर आहे त्याचं नाटक आहे. नाही नाही नाही, असं थोडी आहे. नमस्कार गाईस. तर तुम्ही माझी हालत बघूच शकतात, किती अशी डेंजर भयंकर झाली. काहीच नाही केलंय गाईस. यांनी काहीच नाही केलंय. रात्रीचे 1 वाजलेत आणि अजूनही आम्ही डेकोरेशन करत आहोत. तर आता 1 वाजलेत आणि मला उद्या सकाळी 10 वाजता तालमीला जायचं आहे. आणि एक स्पेशल गोष्ट अशी घडली की आपल्या सो कॉल्ड अभिराम, हा जो अभि आणि राम आहे ना, त्याने अभि घर गया था तो उसने तर तो आता परत आला आणि त्याने आम्हाला गुड न्यूज अशी दिली की त्याच्या बाबाने आमच्यासाठी पिझ्झा ऑर्डर केलेत. आणि थँक्यू. तुझ्या बाबांचं नाव काय? हां, पूर्ण नाव काय? उमेश शंकर राव दांडेकडून 4 पिझ्झ्यांची देणगी, त्यासाठी तुमचा आभारी आहोत. सरस्वती एकले कोऑपरेटिव्ह हाऊस सोली, काय माहिती. सर्व गणेश भक्तांना खूप आभार. आभार नाही, स्वागत. आणि फ्लॅट नंबर 18. ए हा तुम्हाला तो त्या हिरो सारखा वाटत नाही का? गेस करा, तुम्ही गेस करा. हा तुम्हाला ईशान अवस्थी सारखा दिसत नाहीये का? तारे जमीन पर इंट्रोड्यूस एक अच्छा जो एकदम जो ऑल टाइम एवरग्रीन रहता है, कभी बड़ा हुआ ही नहीं. से हाय इन माय व्लॉग. हॅलो. काय बोलत दिस परत बोल. मी बोलत होती गाईज, हे जंगल थीम केलं आहे. लोकांना दर्शन घेण्यासाठी असं झाड्या झुडपावरून जावं लागतं. झाड्या झुडपावरून, झाड्या झुडप्यातून. नमस्कार गाईज, फायनली आपले पप्पा येणार आहेत उद्या आणि त्याच गोष्टीची तयारी करायला आम्ही चाललोय आता खाली डेकोरेशनचं काम समाप्त करायला. तर आता थोडंफारचं काम आहे, बेसिक टचिंगच बाकी आहे. तर आता थोडं लायटिंगचं बघून येतो, जेवण मग आपण परत रात्री 1-2 वाजेपर्यंत जाऊयात. दमले बघा हे डेकोरेशन करून. गाईज तुम्हाला एक सुंदर अशी गोड अशी गोष्ट सांगू का? आमच्या घरच्या बाप्पांना माझी ही बहीण सजवते. आणि ते कसं झालं, एखाद वर्षी आमचे जे गणपती बाप्पा बनवणार आहेत ते बाप्पांना मना लावायला विसरले आणि अशीच मूर्ती आली. आणि त्या वर्षीपासून माझी बहीण बाप्पांना सजवते आणि एवढं सुंदर सजवते ना गाईस. आता दाखवते. आता नाही दाखवू, उद्या दाखवू.
तर तुम्ही या नक्की आमच्या घरी दर्शनाला, बाप्पांच्या दर्शनाला या. जेवायला नाही पण आम्ही वेफर्स चिवडा तरी खायला घालू, एवढं तरी करू शकतो. आणि आमच्या बाप्पाचे मुख्य दर्शन घ्या सुंदर, तुमचं मन एकदम पिघळून जाईल. असे एवढे सुंदर माझ्या बहिणीने बाप्पांना सजवलं. फक्त तुझं रिॲक्शन घे. रिॲक्शन गाईज, रिॲक्शन टाइम. मी पहिल्यांदा बघणार आहे आपल्या बाप्पांना सजवल्यानंतर. हे तू केलं सगळं बापरे, मस्त. तुमचा कुठे? माझा कलर करतोय अर्धवट. एवढं सुंदर असं डेकोरेशन केलं ना गाईज माझ्या बहिणीने. तुम्ही रिॲक्शन पाहिलंच असेल की बाप्पांच्या चेहऱ्यावरून नजर हटतच नाही, नुसतं असं वाटतं त्या बाप्पांना बघतच राहावं. मला रिॲक्शन देता आलं नाही, काकू होते म्हणून थोडं तेवढं. वाव, किती सुंदर केले बाप्पा, आहेतच गोड. आणि वेदिकाचा जेव्हा हात पडतो ना डेकोरेशनवरती बाप्पांच्या ज्वेलरीज वगैरे मध्ये, तर बाप्पा एवढे गोंडस दिसतात ना, काय सांगू तुम्हाला. आता तुम्ही उद्या बघालच. गणपती बाप्पा मोरया. क्या बात है लल्लन भाई, माय सिस्टर इज ग्रेट इन दिस ऑल क्रिएटिव थिंग्स. मेरे से ही आए हैं उसमें ये गुण. नहीं, मैं ये झूठ है. एकेडमिकली लो था, लेकिन ये सब चीज़ों में क्या बोलते हैं उसको, एक्स्ट्रा करिकुलर आर्ट एंड क्राफ्ट. आर्ट एंड क्राफ्ट में मैं बहुत ये था, डेंजर था ना, तो वो मेरे थोड़े से गुण इधर चले गए हैं. वो अग्री नहीं करेगी बट यही सच है. और जो पप्पा को इसने गोंडस बना दिया है ना, गोंडस ऐसे प्यारे से लग रहे पप्पा, ऑल क्रेडिट गोज टू हर. तर हा ब्लॉग आपण इथवरच ठेवू. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा, कमेंट करा, लाईक करा आणि जितकं होईल तितकं शेअर करा या ब्लॉगला. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.